अध्याय 20. श्री गणेशम जया जयाजी करुणा जया जयाजी यतिवर भक्तजन संताप सर्वे हरा. गुरुराय वर्णित समर्थांचे गुण नाना दोष होतीस दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असं कोणी एके दिवशी इच्छा धरोनी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करोनी या स्त्रीची स्तुती माता ठेवल्या चरणावरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदनी करुणी फगीराती देती दाना खाना तेणे पुरविल सर्व कामना. पक्वान्य करुणी नाना यथेच भोजन देई जे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण जेव घातले तया ते फकीर तृप्त झाले होऊनी जाती उत्तिष्ठ उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापित गृहस्थे सत्वरशेष अन्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण परी. त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा म्हणे यवन यती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावन कष्ट कळत स्वजना गोष्ट हे आला म्हणी. अपवित्र आईचा विचारतो समर्थांना कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर. कल्पना चित्तीये त्याची या इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रस्त हे हो. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झालो म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदी. द्रव्य मिळावा साधना त्या जवळी नसे परी. भ्रमिष्ट त्यासी देखोनी समोर म्हणती हे उशिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समोर तू मुंबापरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्यरूप येईल. स्वामी वचनी भावा धरिला तत्काळ बोंबई आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळायला म्हणून. प्रभात समी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावायसे. येऊन एका दारापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलावले त्याला आसनावरी बैसविले. 10,000च्या धिंदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला. बाई ते आशीर्वाद धिंदला. द्रव्यलाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आले प्रचिती. वारंवार स्तुती करीत स्तोत्र यात स्वामींचे. इति श्री स्वामीश्वर सारामृत नाना प्रकृत कथा सदा ऐकोत भावी भक्त. 20वा अध्याय. गूढ हा शिरस्तु शुभम भवतो.